सर्वप्रथम सुप्रभात मित्रांनो. तर आजच्या एपिसोडमध्ये घडला असा आहे, जो धैर्य असतो तो त्याच्या मतावर ठाम असतो. तो जी इरा आहे तिला होकार पण देत नाही आणि इकडं सावीला देखील होकार देत नाही. आवडती म्हणून असं देखील सांगत नाही. पण जी सावी असते ती आपल्या मतावर ठाम असते. तिला वाटतं, की मी ह्या ज्या एंगेजमेंट आहे याला जर होकार दिला, तर धैर्य त्यांचं माझ्यावर प्रेम आहे की नाही ते कबूल करतील, असं सावीला वाटत असतं. पण होतं असं, जी सावी असते ती पूर्ण प्लॅनिंगशी तिचं चालू असतं आणि होतं काय, जी दामिनी आणि ते सर्वजण खाली बसेल असतात आणि तिथं इराचा वडील जो दया असतो तो पण असतो. सर्वजण असतात आणि दामिनीच्या डोक्यामध्ये ती का नकार देत असते? कारण दयाकडं जी सावी आहे तिच्या वडिलांना मारल्याचे पुरावे असतात. त्यामुळे ती होकार देत असते. पण तेवढ्यात जी सावी असते ती येते आणि बोलते, "माझ्या वडिलांना पुरस्कार मिळणार आहे." तिथं ती घाबरते. घाबरल्यानंतर ती खुलेआम धैर्याला सांगते. म्हणजे कोण दामिनी घाबरते. घाबरल्यानंतर तिच्या हातातून ग्लास पडतो. ग्लास पडल्यानंतर जो धैर्य असतो आणि सावी असतं त्यांच्याकडे बघतात. पण जी सावी असते ती धैर्याला खुला चॅलेंज देते. "धैर्य, तुम्ही फक्त तिच्यासोबत लग्नच करून दाखवा." त्यानंतर साडी घेण्यासाठी एक दुकानदार तिथं येतो साडीवाला आणि तिथं चॉईस करायला सर्वजण आलेले असतात. धैर्य, इरा, सावी पण असते. सावी बोलते, "अहो, तुमच्या होणाऱ्या बायकोसाठी कोणती साडी घेणार धैर्य? ही." पण धैर्याला खूप राग येतो. ती साडी घेतो आणि तो पेटवून देतो आणि ओरडतो, "हेच पाहिजे होतं ना तुला? हेच सांगतोय तुला." पण धैर्य दामिनीसमोर स्पष्टपणे सांगतो, "हे बघ सावी, माझं बिलकुल तुझ्यावर प्रेम नाही आणि मला विनाकारण त्रास देऊ नको." असं तो बोलतो आणि तिथून तो निघून जातो. सावीला पण खूप राग येतो. सावी बोलते, अवंती जी असते, अवंती तिथं उभा असते. अवंतीला बोलते, "मी इथं थांबणार नाही वहिनी, बास झालं आता. इथं थांबायचं तरी कोणासाठी?" तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती तिथून घरातून बाहेर पडते रागा-वैतागात. धैर्य असं बोललेला असतो. त्यानंतर जी अवंती असते तिला धैर्य विचारतो, "सावी कुठे आहे? सावी दिसली नाही." तर अवंती बोलते, "ती बाहेर गेली निघून कुठेतरी. काय माहिती कुठे गेली?" धैर्यच्या मनात थोडा डाऊट येतो म्हणून धैर्य पण बाहेर जातो. तर आता सावी पुढं काय करते याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर जो धैर्य असतो, त्याच्या मनामध्ये प्रेम असतं, पण तो दाखवत नाही. कारण घरच्यांना त्यांनी जमिनीसाठी सावीसोबत लग्न केलेलं असतं आणि सावीला तो वाचवतो पण. पण त्याच्या मनामध्ये प्रश्न पण येतो, की मी सावीला का वाचवतोय? असा देखील प्रश्न येतो. तर इकडं जी सावी असते तिला वाटत असतं, की धैर्याने मला घरून घेऊन आलेत, म्हणजे धैर्याच्या मनामध्ये नक्कीच माझ्याबद्दल प्रेम आहे, असं तिच्या मनात असतं. तर इकडं आता इराची आणि धैर्याची एंगेजमेंट होणार आहे. तर बघूया आता पुढील काही एपिसोडमध्ये खरंच धैर्य आणि इराची एंगेजमेंट होते का? सावी काही करते का? त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये काही तुमचं मत असेल तर ते देखील नोंदवून जा.